आणि म्हणशाल हो हे त्रिकूट आहे, नसेल तर काय म्हणशाल नाही हे त्रिकूट नाही. समजलंय? आता तुम्ही परत एक क्वेश्चन अजून घेऊयात, कारण आपल्याला हे टॉपिक क्लिअर झाला पाहिजे. ठीक आहे, अजून पुढे आता तुम्हाला मी परत म्हणेल की प्रश्न विचारेल की तुम्हाला त्रिकूट आहे की नाही ओळखायचा आहे. आता परत पहा, 5, 12 आणि 13 हा आपला दुसरा प्रश्न आहे. तर यामध्ये पहा काय म्हटलंय, तुम्हाला दिलेला प्रश्न त्रिकूट आहे किंवा नाही हे सांगा म्हटलंय. तर आता सगळ्यात पहिले काय पाहणार आपण की या दिलेल्या किमतीमध्ये सगळ्यात मोठी व्हॅल्यू कोणता आहे सांगा बरं. सगळ्यात मोठं कोण आहे? 13 आहे. तर मग त्याला काय करा, 13चा वर्ग करा आणि इतर दोन बाजू तिकडे लिहा इक्वल टू करून. मग सांगा मला काय आहे इक्वल टू म्हणलं तर इकडे कोण आता 12चा वर्ग अधिक 5चा वर्ग. मला सांगा सगळ्यांना वर्ग पाठच आहेत. 13चा वर्ग किती झाला? 169 बरोबर. 12चा वर्ग आहे 144 आणि 5चा वर्ग आहे 25. तर या दोघांची बेरीज कोणाबरोबर आली पाहिजे? कर्ण बरोबर आली पाहिजे. कर्ण म्हणजे कोण? 169 बरोबर आली पाहिजे. मग पहा बरं, 144 अधिक 25 येते का? 4 आणि 5 9, 4 आणि 2 6 आणि 1 आली बरोबर आहे. मग इथं काय लिहिलं? 169 आणि इकडे 169. तर हे दोघं समान आले, सारखे आले, म्हणून हे त्रिकूट आहे. हे त्रिकूट आहे.